नमस्कार, मी कैलास सूर्यवंशी. आपण पाहत आहात लोकस्वराज्य न्यूज चॅनल. तर पाहूयात आजच्या विशेष घडामोडी. आज नांदेड येथे शासकीय विश्रामगृह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या वतीने अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. या अभिवादन सभेला नांदेड जिल्ह्यातून असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर रामचंद्रजी भरांडे साहेब हे होते. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही.जी. डोयवाड व उपस्थित रावसाहेब दादा पवार, गणपत रेड्डी असंख्य कार्यकर्ते या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अमर रे, डॉक्टर अण्णाभाऊ साठे अमर रे. इकडे समजलं लक्ष्मण चढबा बाबळे राणा लाट खुर्द तशा साहेबाच्या निमित्ताने आम्ही इथं आलो आहात. तसं आम्ही या एक गीत सादर करतो. अरे देशासाठी धम्मक होती, देशासाठी धम्मक होती, लहुजीत मरण्याची. इंग्रजाशी झगडत होते ढाल करू छातीशी, इंग्रजाशी झगडत होते ढाल करू छातीशी. त्याचे शरीर बलदंड होते, शासारखे गरजत होते. अरे लवजी गेला रगतीला, लवजी गेला रगतीला, शान राहील भारत मातेची. इंग्रजाशी झगडत होते ढाल करू छातीशी, इंग्रजाशी झगडत होते ढाल करू छातीशी. शाहीर पाहिजे, अरे लेखनीला तलवारीची धार पाहिजे, लेखनीला तलवारीची धार पाहिजे. संसारात गरिबीचा पाला पाचोळा, 1.5 दिवस मुश्किलीने शिकलेला शाळा, 1.5 दिवस मुश्किलीने शिकलेला शाळा. अखंड ते बुद्धिमत्ता त्याने केले गोळा, कीर्ती ही भिडविली साऱ्या बाळा. साहित्यात सूर्याचा दान पाहिजे, साहित्यात सूर्याचा दान पाहिजे. लेखनीला तलवारीची धार पाहिजे, लेखनीला तलवारीची धार पाहिजे. जागृती करून दिली कष्टाच्या घामाची, सौदेगिरी बंद केली उंच पुढाऱ्यांची, सौदेगिरी बंद केली उंच पुढाऱ्यांची. चमकणार हिरा कोहिनूर पाहिजे, चमकणार हिरा कोहिनूर पाहिजे. लेखनीला तलवारीची धार पाहिजे, लेखनीला तलवारीची धार पाहिजे. इमानदार लोकांवर आहे. इमानदार लोकांचा इमानदार समाजाचा विश्वास प्रामाणिकपणाने लढणाऱ्या लोकांवर आहे. याच्या बाबतीत काहीही हे नाही. ही सत्य गोष्ट आहे, सत्य ते सत्यच आहे. आणि म्हणून आपण या सगळ्या बाबतीमध्ये जबाबदारी घेऊन काम केलं पाहिजे. कोणी राजीनामा द्यायची गरज नाही, कोणी काय करायची गरज नाही. 2 महिन्याला निश्चितच महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकारिणी, बाकी राज्य कार्यकारिणी याचं सगळं आपल्याला तयार करायचं आहे. परंतु अपेक्षा एवढीच आहे की आपण सगळे प्रामाणिक लोकांच्या बळावर लढणारे लोक आहोत. आपलं
आपलं अधिष्ठान काय, आपली जमेची बाजू काय, आपली शक्ती काय, तर आपल्यासोबत प्रामाणिक लोक आहेत, प्रामाणिक लोकांचा विश्वास आहे, प्रामाणिक लोक आपल्या मेहनतीचा, कष्टाचा, आपल्या लेकराच्या ताटातला घास, तोंडातला घास चळवळीसाठी देतात, चळवळीसाठी देतात. आणि तोच विश्वास ही सगळ्यात मोठी ताकद आपली आहे. आणि या ताकदीपेक्षा मला वाटते कोणाची ताकद मोठी नाही. आपण उभं टाकलं की लोक उभं. आता आपण राजकीय काही गोष्टी केल्या नाही, ते केल्याच नाहीत, आपल्या डोक्यातच नव्हतं. नाहीतर आम्ही कधीच 2000ला इथं कुठल्या तरी राजकीय पक्षासोबत जाऊन आपल्या इथे झाले असते. ते काय फार मोठा लोपडीत लोकस्वराज्य आमच्या समाजाला उभं करण्याचे स्वप्न घेऊन पुरा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या सोबत लढणं पसरता. ह्या सगळ्या गोष्टी लोकस्वराज्य आंदोलन हा प्रवास कधीही थांबणार नाही. हे आहे वेळ आहे निश्चित असा कालावधी. किती निष्ठेनं लढतात, कोणत्या परिस्थितीतून हे लोक उभं टाकले आणि या समाज यांनी समाजाला काय देऊन गेले बाबतीत येणार नाही. फक्त ते लोकस्वराज्य आंदोलनाच्या बाबतीतच आज वर्गीकरणाच्या भागाकडून या विषयाला दिरंगाई होणं हे सरकारच्या धोरणाचा एक भाग आहे. नाहीतर सरकारला आता कुठलीही अडचण नाही. 1-2 दिवसात हरकती. लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने नांदेड शासकीय विश्रामगृहामध्ये एक अर्थपूर्ण बैठक पार पाडली. अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिवस, त्यानिमित्तानं अण्णाभाऊच्या विचार कार्याला अभिवादन करण्यात आलं. सोबतच दिल्ली येथील जंतर मंतरवर गेल्या 20 दिवसापासून पर्यावरणवादी नेते शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी देशातल्या पेपरफुटीच्या विरोधामध्ये जे आमरण उपोषण आरंभलेलं होतं, सरकारनं आज सकाळी पोलीस बळाचा वापर करून ते आंदोलन मोडीत काढण्याचं काम केलेलं आहे. या कृतीचा सदर बैठकीमध्ये तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. सरकारने आंदोलन न दडपता धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन पेपरफुटीमध्ये दोषी असलेल्या लोकांवर कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली. आणि सरकारने जर दडपशाहीचा पुन्हा वापर करण्याचा प्रयत्न केला तर देशातली जनता ही कृती सहन करणार नाही. जनताच या सरकारला धडा शिकवेल अशा प्रकारचं या ठिकाणी विचार मांडण्यात आले. आणि जे सोनम वांगचुक यांच्या सोबत पाठिंबा देण्यासाठी सर्व राजकीय पक्ष सहभागी होत आहेत, त्यांनी विलंब न लावता देशातल्या या सगळ्या षड्यंत्राला, लोकशाही ची हत्या करणाऱ्या सगळ्या कृतीला उद्ध्वस्त करण्यासाठी जनतेला रस्त्यावर येण्याचं आवाहन करावं. लोकस्वराज्य आंदोलन या सगळ्या प्रक्रियेमध्ये हिरिरीनं आणि ताकदीनं सहभागी होईल अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. आणि जीवित सोनम वांगचुक आणि इतर आंदोलनकर्ते, उपोषणकर्ते यांच्या जीवितास काही बरे वाईट झाले तर निश्चितपणानं देशातल्या सत्तास्थानी असणाऱ्या कुठल्याही राजकीय लोकप्रतिनिधीला जनता फिरू देणार नाही. आणि ती सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील. आज या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या भावना सदर बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. यासाठी केंद्रीय मंत्री यांच्या आता उपोषण त्यांच्या विरोधात चालू आहे, यांच्यासाठी तुमची काय मागणी राहणार आहे पुढे? निश्चितपणानं दिल्ली येथे चालू असलेल्या आंदोलनाला 20 तारखेला दिल्लीच्या जंतर मंतरवर सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे. महाराष्ट्रातली जनता आणि लोकस्वराज्य आंदोलनाचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये ठिकठिकाणी सहभागी होतील. जिथे जिथे शक्य होईल त्या ठिकाणी सरकारच्या कृतीचा निषेध म्हणून आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन करणार आहोत. आरक्षण वर्गीकरणावर शासनाने आरक्षण वर्गीकरणाच्या बाबतीत सरकारने आता तातडीने कार्यवाही करण्याची भूमिका घ्यावी. मंत्रिमंडळाची बैठक करून तो वर्गीकरणाचा कायदा पास करावा. सरकारकडून सांगण्यात येत आहे, सरकारच्या समर्थकाकडून 1 ऑगस्टला या बाबतीमध्ये मुख्यमंत्री घोषणा करतील, परंतु असं वाटत नाही. आणि असं झालं नाही तर अण्णाभाऊच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री जिथे जिथे दिसतील, सरकारी पक्षाचे प्रतिनिधी जिथं जिथं ज्या ज्या प्रोग्राममध्ये सहभागी होतील, निश्चितच त्यांना वर्गीकरणाचं काय झालं अशा प्रकारचा प्रश्न लोकशाही मार्गाने विचारण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. आणि त्यातून काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्या सगळ्या प्रश्नास सरकार कारणीभूत असेल, सरकार जबाबदार असेल. सचिन साठे असे बोलत आहेत, मांग या जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करत असतात, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसते, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
सरकारच्या अजेंड्यावर काम करणारे काही लोक काम करत असतील तर त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. लोकस्वराज्य आंदोलन गेल्या 30-35 वर्षापासून वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिकपणानं काम करत आहे. सरकारला आणि समाजाला निश्चित माहीत आहे की वर्गीकरणाचा लढा कोण लढतं आहे. ही जाणीव घेऊन समाजातल्या माणसांनी, समाजातल्या सुज्ञ नागरिकांनी कोणत्याही लोकांच्या दिशाभूल करणाऱ्या वक्तव्याला या ठिकाणी दोन समाजामध्ये तीळ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्या लोकांना प्रतिसाद देऊ नये. मी पुढे आवाहन केलेलं आहे. या लोकांना, हे सरकारचे लोक आहेत, सरकारच्या एकूण अजेंड्यावर काम करणारे लोक आहेत आणि त्यामुळं या लोकांपासून, या लोकांना मोर्चा आंदोलनापासून दूर ठेवलेलं अधिक चांगलं राहील, एवढंच मी या ठिकाणी नमूद करेन. आरक्षण वर्गीकरणासाठी पुढील रस्ता तुमच्या कोण्या पद्धतीनं लढणार आहे? आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला वेळोवेळी आजपर्यंत सांगत आलेलो आहोत आणि सरकारनं वेळोवेळी आश्वासन देण्याचंच काम केलेलं आहे. 6 जुलैला जेव्हा 11 जूनपासून ते 6 जुलै दरम्यान धर्माबाद ते मुंबई अशी पदयात्रा झाली, या पदयात्रेचा समारोप. अशाच बातम्याच्या अपडेटसाठी लोकस्वराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.